नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेटबद्दल बोलणार आहोत, ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल सेक्युअर ₹90 करोड ERP प्रोजेक्ट फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कडून 90,48,49,783 रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला कशासाठी मिळाला आहे, तर एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सिस्टीमच्या डिझाईन, डेव्हलपमेंट, सप्लाय, इम्प्लिमेंटेशन, ऑपरेशन्स आणि मेंटेनन्ससाठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 18 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया वोडाफोन आयडियाबद्दल. तर मित्रांनो, गोल्डमॅन सॅच्स बाय 60 करोड शेअर ऑफ वोडाफोन आयडिया फॉर ₹458 करोड. तर मित्रांनो, फॉरेन इन्व्हेस्टर गोल्डमॅन सॅच्सने वोडाफोन आयडियाचे 60 कोटी शेअर खरेदी केले आहे, 458 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया IDFC फर्स्ट बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 25 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याचसोबत या कंपनीने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्टसुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 8,220 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 9,413 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 9,343 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 9,413 कोटी रुपये. आणि या बँकचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 732 कोटी रुपयांनी घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 296 कोटी रुपये. आणि या बँकचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 340 कोटी रुपयांनी घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 296 कोटी रुपये. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, डीमार्टने कर्नाटकामध्ये न्यू स्टोअर ओपन केला आहे. आणि मित्रांनो, हा स्टोअर ओपन केल्यानंतर ॲव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेड म्हणजे डीमार्टचे टोटल नंबर ऑफ स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 417. आणि मित्रांनो, या कंपनीचे जसे जसे स्टोअर इन्क्रीज होईल तसे तसे या कंपनीचा रेव्हेन्यू इन्क्रीज होईल आणि तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिटसुद्धा इन्क्रीज होईल. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि SML इसुझू लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड टू ॲक्वायर 58.96% स्टेक इन SML इसुझू फॉर ₹555 कोटी ॲट ₹650 पर शेअर. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड SML इसुझूमध्ये 58.96% हिस्सेदारी ₹650 पर शेअरच्या हिशोबाने 555 कोटी रुपयात खरेदी करणार आहे. आणि मित्रांनो, ही डील 2025मध्ये पूर्ण होऊन जाईल अशी शक्यता आहे. चला आता बोलूया ONGCबद्दल म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ONGC प्लान्स ₹3,500 कोटी ग्रीन एनर्जी कॅपॅसिटी पुश. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ONGCचा प्लान आहे धिस फिस्कल इयर म्हणजे या
फायनान्शियल इयर 2026मध्ये 3,500 कोटी रुपयांपर्यंतचा फंड इन्व्हेस्ट करण्याचा. कशासाठी? ग्रीन एनर्जी कॅपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी. आणि मित्रांनो, हे सगळं ONGC कशासाठी करत आहे तर आपली ग्रीन एनर्जी कॅपॅसिटीचा 2030पर्यंतचा 10 गिगावॅटचा टार्गेट अचीव करण्यासाठी. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे तेजस नेटवर्क्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. त्याचसोबत आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्टसुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1,327 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 1,907 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,642 कोटी रुपयांनी घसरून Q4मध्ये आला आहे 1,907 कोटी रुपये. आणि तेजस नेटवर्क्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 147 कोटी रुपयांनी घसरून Q4मध्ये आला आहे 72 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 166 कोटी रुपयांनी घसरून Q4मध्ये आला आहे 72 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे RIL म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड Q4 रिझल्ट प्रॉफिट रायजेज 2% इयर ऑन इयर बेसिस टू ₹19,407 करोड बीट्स स्ट्रीट इस्टिमेट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 2%ने इन्क्रीज होऊन 19,407 कोटी रुपये आला आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 10%ने इन्क्रीज होऊन 2.64 लाख कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने 5.5 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.